नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। ब्रह्म सत्यम जगत मिथ्या आदि शंकराचार्य यांनी आपल्याला अद्वैत वेदांताच्या एका तत्वामध्ये हे सांगितलं आहे किंवा या श्लोकाचा उल्लेख केला गेला आहे आणि याचाच अर्थ आज आपण पाहणार आहोत। ब्रह्म म्हणजे अनंत, अद्वितीय, शाश्वत, चिरकाल टिकणारे आणि ज्याला रूप, गुण, आकार आणि कालमर्यादा किंवा कालापासून तो मुक्त आहे, ज्याला काळाची काहीही मर्यादा नाही असा म्हणजेच ब्रह्म होय। ब्रह्म म्हणजेच आत्मा, परमात्मा आणि ईश्वर होय। आणि यांना जर आपल्याला साधायचं असेल किंवा एकरूप व्हायचं असेल तर आपण आपलं आत्मज्ञान प्राप्त केलं पाहिजे असं आदि शंकराचार्य म्हणतात। जगत म्हणजे हे जग जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, जे आपण अनुभवतो आणि हे सर्व खोटं आहे। मिथ्या म्हणजे खोटं किंवा माया किंवा मृगजळ आहे असं ते सांगतात। त्यांना आपल्याला हेच सांगायचं आहे, हे जग नेहमीच बदलणारे आहे, ते अस्थिर आहे आणि अशा बदलणाऱ्या गोष्टींवर, चिरकाल न टिकणाऱ्या गोष्टींवर विसंबून राहू नका। आपल्याला आपल्या ब्रह्माशी एकरूप व्हायचं असेल तर आपलं आत्मज्ञान प्राप्त करा किंवा आपलं आत्मज्ञान साधा असं ते सांगतात। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।